आज या व्यासपीठावर येण्याची संधी खरं तर मला मिळालेली। गेले 10 वर्ष कोंढवा भागामध्ये काम करत असताना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 10 वर्षापूर्वी मला महानगरपालिकेत जाण्याची संधी मिळाली आणि गेले 10 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी मला वाटते की माझ्या भागात उभ्या राहिल्या पाहिजे होत्या त्या गेल्या 10 वर्षामध्ये मी उभं करण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना माझ्या सोबत कायम राहिली। त्याचबरोबर गेले 15 दिवसापूर्वी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी विश्वास दाखवला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि त्या दिवसापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेले। गेले जवळपास 15 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ज्या पद्धतीने लोक बोलायची आणि आज हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये एक पर्याय म्हणून समोर येतोय। खरं तर या मतदारसंघामध्ये 2 राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। खरं तर या राष्ट्रवादीचे उमेदवार आमच्या भाषेत म्हणलं तर राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक अशा पद्धतीचे या दोन्ही राष्ट्रवादी आहेत। म्हणजे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात अशा पद्धतीने हे दोघंही काम करतात। खरं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा या भागामध्ये हिंदुत्वाची एक लाईन सुद्धा कधी बोलला नाही। या भागात ज्या वेळेस वेगवेगळ्या घटना घडल्या, वेगवेगळे आंदोलन झाले, त्यावेळेस हे आमदार घरात बसून राहिले। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला पण हे कधीही रस्त्यावर आले नाही, पण इतर कोणाचा अवमान झाला तर सगळ्यात पहिले हे आमदार पुढे होते। खरं तर विकास कामाचं सांगायचं झालं या संपूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये कुठलाही विकास झाला नाही। विकास झाला नाही म्हणजे खरं तर जन्मजात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले हे आमदार त्यांनी कधीही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समजले नाही। लोकांचे प्रश्न काय असतात, कारण एक तळागाळातला कार्यकर्ता आणि लोकांमध्ये असणारा कार्यकर्ता हा खूप वेगळा असतो आणि ह्या लोकांना कधीही लोकांची नक्की गरज काय, लोकांच्या अडचणी काय आहेत या कधीही समजल्या नाही। गेल्या 5 वर्षामध्ये यांनी कुठेही विकास कामं केली नाही। खरं तर कोरोनाचे जवळपास 2 वर्ष हे आमदार घरात बसून होते। यांना 2 वर्षामध्ये लोकांमध्ये यायला जमलं नाही। कोरोना काळामध्ये लोकांना ज्यावेळेस खरीच गरज होती, म्हणजे त्यावेळेस जेवणाची गरज होती, त्यावेळेस हॉस्पिटलची गरज होती, औषधाची गरज होती, एक सहानुभूतीची पण गरज होती, तर त्यावेळेस हे आमदार कधी लोकांमध्ये उतरले नाही आणि लोकांमध्ये कधी त्यांनी सहभाग दाखवला नाही। त्यामुळे आजची परिस्थिती आहे तुम्हाला या संपूर्ण मतदारसंघामध्ये या आमदारांबद्दल प्रचंड नेगेटिव्ह वातावरण आहे आणि खरं तर 10 वर्षामध्ये जी मी कोंढवा भागात कामं उभी केली, कोंढवा भागामध्ये जे प्रकल्प उभे केले, खरं तर आता लोकांपर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे लोकांमध्ये उत्साह खूप आहे आणि मागच्या 5 वर्षात या आमदारांनी कुठलाही प्रकल्प पूर्ण केला नाही। त्यामध्ये खरं तर हडपसर विधानसभा मतदारसंघामधील खूप प्रश्न आहेत। त्यामध्ये ट्रॅफिकचा मुद्दा आहे, त्यामध्ये मेट्रोचा मुद्दा आहे। खरं तर मेट्रो 5 वर्षापूर्वी DPR मंजूर झाला आणि 5 वर्ष मेट्रो मंजुरीला जातं, म्हणजे ह्या विकासाला गती किती आहे। तुमची ज्यावेळेस लहान मुलं असतील कच्चे बच्चे ते ज्यावेळेस 25 वर्षाचे होतील त्यावेळेस मला वाटतं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या गतीने जर विकास झाला तर मला वाटतं की त्यावेळेस या भागामध्ये मेट्रो उभी राहील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात द्या, 5 वर्षात मेट्रो सुरू करतो। तुम्हाला एकच सांगतो, माननीय राजसाहेबांचं कामाची पद्धत, कारण माननीय राजसाहेबांचा जो विकास आराखडा आहे, साहेबांनी जी ब्लूप्रिंट मांडलेली आहे ती खूप संपूर्ण महाराष्ट्र कशा पद्धतीने असावा त्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा माननीय राजसाहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे। खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी या मतदारसंघामध्ये केल्या पाहिजेत।
या मतदारसंघामध्ये संपूर्ण पुणे शहराचा कचरा येतो। 7 प्रकल्प या मतदारसंघामध्ये आहेत आणि संपूर्ण पुणे शहराचा कचरा या मतदारसंघात आणला जातो। आम्ही भविष्यामध्ये मला वाटतं की ज्यावेळेस हे नागरिक मला संधी देतील, मला वाटतं ज्या मतदारसंघाचा कचरा असेल त्याच मतदारसंघात जिरला पाहिजे। आम्ही हडपसरवाल्यांनी काय तुमच्या सगळ्याचा ठेका घेतलाय का? कारण बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प सुरू करा आणि त्या भागामध्ये खरं तर या गोष्टी झाल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनाने काम झालं पाहिजे। खरं तर या हडपसर मतदारसंघामध्ये कंपनी आहेत, 250 वेगवेगळ्या हडपसर इंडस्ट्री इस्टेट, टायनी इंडस्ट्री इस्टेट अशा 3-4 इंडस्ट्री इस्टेट आहेत। पण स्थानिक मुलांना इथं कुठे नोकऱ्यांना घेतलं सारखी एवढी मोठी कंपनी जी जगाला औषध पुरवती, या कंपन्यांमध्ये हडपसर मधला मुलगा म्हणला की त्याला कामावर घेतलं जात नाही। मला वाटतं की महाराष्ट्रभरातली इतर राज्यात इतर शहरातली मुलं घेतली जातात, पण मला वाटतं की माझ्या भागातल्या मुलांना, माझ्या हडपसर मधल्या मुलांना पहिली संधी हडपसरच्या मुलांना दिली पाहिजे, नंतर उरलेली जागा तुम्ही इतर मुलांना दिली पाहिजे। कारण माझ्या भागातली मुलं आज खरं तर नोकऱ्या नाही आहेत आणि नोकऱ्या नसल्यामुळं कुठं ते व्यसनाकडे जातात आणि गुन्हेगार बनतात। त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातली खरं तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। भविष्यामध्ये या गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा कमी करणं मला वाटतं तेवढंच गरजेचं आहे। तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या साथीने भविष्यामध्ये चांगली संधी उपलब्ध होईल। माननीय राजसाहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। राजसाहेबांच्या आशीर्वादामुळे भविष्यामध्ये खूप चांगलं काम उभं करायचं आहे। पण मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करत असताना तुमच्या सगळ्यांची साथ असणं खूप गरजेचं आहे। पुढचे 5 दिवस तुमच्याकडे आहेत। 5 दिवसामध्ये प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हडपसर विधानसभा मतदारसंघातील पहिला आमदार आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठवायचा आहे। आणि ज्या पद्धतीने आपण काम करू, मला वाटतं इतर कोणताही पक्ष त्या दृष्टिकोनाने काम करणार नाही। कारण दोन्ही पक्ष असे आहेत की ते कधी हिंदुत्वावर, कधी एक लाईन सुद्धा बोलत नाही, हिंदुत्वावर कधी काम करत नाही। मला वाटतं की माझा धर्म वाचला तर माझं सगळं वाचणार आहे। मला वाटतं की भविष्यामध्ये याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर मतदारसंघामध्ये भविष्यातल्या खूप साऱ्या डेव्हलपमेंट आहेत। भविष्यामध्ये या भागातल्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट आहेत। खरं तर पालखी मार्ग आपला आहे आणि पालखी मार्ग असताना या भागामध्ये वारकरी भवन होणं गरजेचं आहे। मला वाटतं की कोणालाही या भागातल्या आमदारांना किंवा नगरसेवकांना कधी वाटलं नाही की या भागामध्ये वारकरी भवन झालं पाहिजे। मला वाटतं की भविष्यामध्ये ज्या वेळेस आपला पक्षाचा आमदार होईल, मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा या भागाची वारकरी भवन नक्कीच या ठिकाणी उभं राहील। कारण या भागातून लाखो वारकरी खरं तर पंढरपूरकडे जात असतात। त्याचबरोबर या पूर्व भागाला म्हणजे हडपसर भागाला भविष्यामध्ये नवीन महापालिका सुद्धा गरजेची आहे। पुणे महानगरपालिकेचा ताण एवढा वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याचा विस्तार होतोय, भौगोलिक विस्तार होतोय, मला वाटतं की या हडपसर मतदारसंघामध्ये पुणे महानगरपालिकेचं तेवढं लक्ष राहत नाही। भविष्यामध्ये या मतदारसंघाची किंवा या हडपसर भागातील हडपसर भाग व इतर भाग जोडून नवीन महापालिका सुद्धा होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर इतर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे समाविष्ट गावांचे वेगळे विषय, समाविष्ट गावांमध्ये खरं तर म्हणजे मूलभूत गरजा अजून पूर्ण झालेल्या नाही। लाईट, पाणी, ड्रेनेज याच्यावरच ते बांधतात। ते खरं म्हणजे त्या 17.5 नळी भागात गेलं तर तुम्ही 6-6 दिवसानंतर पाणी येतं। म्हणजे हा फेल्युअर कुणाचा आहे? हा फेल्युअर मला वाटतं की या आमदारांचा आहे। कारण यांच्या हातामध्ये सत्ता होती। गेल्या 5 वर्षामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार होता, पण त्यांनी कुठेही त्या पद्धतीने काम केलं नाही। कारण आज पण त्या हडपसर मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, कचऱ्याचे प्रश्न आहे, असे एक ना अनेक प्रश्न या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत आणि भविष्यामध्ये ते सोडवण्यासाठी आपल्या सर्वांची खरं तर साथ हवी आहे। काम करत असताना चांगल्या गोष्टी उभ्या करण्यासाठी म्हणजे तुम्ही सर्वांनी माझ्या सोबत राहा आणि आपण चांगलं काम भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनातून नक्कीच उभं करू। त्याचबरोबर इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत या मतदारसंघातल्या। या मतदारसंघातल्या अनेक गोष्टी आहेत की ज्या करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या भागामध्ये मी माझ्या बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत। त्यामध्ये कचरा प्रकल्प असेल,
थोड्याच वेळात माननीय राजसाहेब ठाकरे यांचे बऱ्याच गोष्टी आहेत की जे या संपूर्ण मतदारसंघामध्ये करणं गरजेचं आहे. मला वाटतं की येत्या काळामध्ये त्या नक्कीच या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभ्या केल्या जातील. ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा